शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आता मी आहे. मतदारांचे नेमके प्रश्न आणि इथल्या उमेदवारांच्या संदर्भातले त्यांच्या भविष्यातले प्लॅन आपण त्यांना विचारणार आहोत. मात्र इथे काँग्रेसचे उमेदवार अनुपस्थित आहेत. शिवसेना महायुतीचे उमेदवार इथे आहेत. सदाशिव लोखंडे, कैलास बापू कोते आहेत, त्यांचे प्रतिनिधी आहेत भाऊसाहेब वागचौरेंचे. त्यांच्या वतीनं ते इथं सगळं निवेदन करतील. आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. शिर्डीमध्ये साई भक्तांसाठी 5 वर्षात सुलभ शौचालय सुद्धा या खासदारांनी बनवलं नाही आणि रचित पाटणे आणि प्रवीण गोंदकर यांचा क्रूर हत्या शिर्डीत झाली. त्या प्रतिनिधींनी जाऊन सुद्धा त्याच्या घरी पाहिलं नाही. तर या खासदाराला आम्ही पाडणारच आहे. हे सत्य. बापू उत्तर द्या. तुम्ही नगराध्यक्ष म्हणूनही काम केलं. हे बघा, पहिल्यांदा IBN लोकमतचा पहिल्यापासून शिर्डीकरांच्या वतीने मनापासून स्वागत करतो. आता जे आमच्या मित्रांनी प्रश्न उपस्थित केला का भाऊसाहेब वागचौरेंनी 5 वर्षात काही केलं नाही. भाऊसाहेब वागचौरे पूर्वी 4.5-5 वर्षापूर्वी शिवसेनेचे उमेदवार म्हणून होते. शिवसेनेमध्ये 5 वर्षानंतर काम केल्यानंतर 4.5-5 वर्षानंतर काम केल्यानंतर आत्ता 1-1.5 महिन्यापूर्वी ते साधारण काँग्रेसमध्ये आलेले आहे. लोकशाहीमध्ये कोणाला कुठं येण्याचा अधिकार आहे, कोणाला कुठं जाण्याचा अधिकार आहे. पण आता खासदारांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर खासदारांनी जरूर शौचालयाचं समजा काम केलं नसेल, पण शौचालयापेक्षा अनेक लोकोपयोगी काम त्यांनी या लोकसभा मतदारसंघामध्ये केलेलं आहे. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 550 सभामंडपाला त्यांनी काम केलेलं आहे. सभामंडपाला मंदिराला देणगे दिलेले आहे. त्याच्यानंतर झालं तर त्याच्यानंतर 321 ठिकाणी हायमॅक्स त्यांनी बसवलेले आहे. तेच शिवसेनेच्या काळामध्ये बसवलेले आहे. 339 प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना संगणक पुरवण्याचं काम त्यांनी मोठ्या धाडसाने केलेलं आहे. त्याचप्रमाणे 1 लाख विद्यार्थ्यांना 177 माध्यमिक विद्यालय शाळेतून 8वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक करिअर संबंधी मार्गदर्शन करण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी सादर केलेला आहे. पण बापू एक सोपा प्रश्न विचारतो. हे सगळं तुम्ही त्यांच्या वतीनं सांगताय, खासदार समोर यायला का घाबरतायत? खासदारांचं असं आहे, खासदारांना हा प्रोग्राम रात्री माझ्या ते IBNचे जे होते त्यांनी प्रतिनिधी त्यांना कॉल केला होता, पण नेवसियाच्या पुढे त्यांचा प्रोग्राम असल्यामुळे ते येऊ शकले नाही. त्याच्यामुळे घाबरायचं कुठलं काम नाही आहे. लोकशाहीमध्ये आता येणाऱ्या 18 तारखेला कळणारच आहे. नेमकं विजय कोणाच्या मार्गे होणार तो कळणारच आहे. आपण पुढचा प्रश्न घेऊ आपण. नाही, तुम्ही म्हणता खासदार साहेबांना दुसरीकडे जाण्यात वेळ आहे. कालपासून लोक त्यांच्या संपर्कात आहे. आज या ठिकाणी का आले नाही ते? आणि इतर जनता त्यांना तुमच्या काँग्रेसच्या सभेला त्यांना काय सभा घेऊन देऊ नाही राहिलेली? त्यांना कबूल लोक त्यांच्या गाड्या आणून राहिलेले. हे बघा, सगळ्या ठिकाणी सभा चांगल्या झालेल्या आहे. शेवटी पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने त्यांना सांगितलेलं आहे का काही ठिकाणी समजा घोषणा दिलेल्या आहे, शिवसैनिकांनी घोषणा दिलेल्या आहे, पण सगळ्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्यांना मिळतोय, चांगल्या स्तरातून प्रतिसाद मिळतोय. आणि माझी खात्री आहे आणि सर्वसामान्य माणसाची खात्री आहे का भाऊसाहेब वागचौरे ह्यावेळेस चांगल्या मताधिकांनी निवडून लोकसभेमध्ये जातील. आपण सदाशिव लोखंडे आहेत, उमेदवार महायुतीचे. तुमचं काय शिर्डीच्या विकासासंदर्भातलं प्लॅन आहे? या ठिकाणी खासदारकीची निवडणूक लढवत असताना महायुतीचा उमेदवार म्हणून ह्या मतदारसंघामध्ये मी उभा आहे. गेल्या 15 वर्षे मी ह्या जिल्ह्यामध्ये आमदार म्हणून काम करत असल्यामुळे ह्या जिल्हा बँकेचा मी संचालक आहे. आणि ह्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये आता त्यांनी सांगितलं कोते पाटलांनी किंवा हे खासदाराचं सभामंडप देणं, शौचालय देणं, हायमॅक्स देणं हे कर्तव्य आहे. त्यात काय नाही तर निधी लॅप्स होऊन जाईल. बाकी केंद्राच्या काय योजना आणल्यात ते सांगा. केंद्राच्या काय योजना आणल्यात खासदार म्हणून ते सांगायला पहिलंच पाहिजे. मी आमदार 15 वर्ष काम केलं, ते कर्तव्यच आहे. त्यामध्ये तो निधी जर आणला नाही, आपण तर आमच्यापेक्षा हुशार आहेत, जनता हुशार आहे. त्या संदर्भात केंद्राच्या योजना, राज्याच्या काय योजना त्या काय आणल्यात ते सांगा. माझा खास करून प्रश्न आहे, आता केंद्रात हे सरकार होतं, आपण रस्त्याने येताना परिस्थिती बघितली असेल की आपण कुठे आहे. गुजरातचा रस्ता बघितला, आता शिर्डीत येताना रस्ता बघितला. त्या ठिकाणी हे 15 वर्ष सत्तेत आहे. आता हे खासदार आता तिकडेच गेलेत, त्यामुळे आता नलवडण्याचं आम्ही पाहण्यात केंद्राचे पैसे आणू. अरे तुमचं सरकार केंद्रात असताना पैसे नाही आणू शकत, आता तर विरोधात राहणार आहे. माझं असं म्हणणं आहे की भाऊसाहेब वागचौरेंनी तो प्रश्न मांडताना सुद्धा अनेक प्रकारची महत्त्वाची कामं केले. आताच आपले लोखंडे साहेबांनी सांगितलं की बाबा ह्या प्रतिनिधींनी काय केलं. तर माझं असं म्हणणं आहे की त्यांनी शिर्डी ते सिन्नर, शिर्डी ते कोपरगाव ह्या नवीन लोहमार्ग संरक्षणासाठी घोषणा केली. त्याचप्रमाणे शिर्डी रेल्वे प्रवासी सुविधेसाठी आर्थिक तरतूद केली. देशातील 40 रेल्वे गाड्या शिर्डी ते जोडण्यासाठी प्रस्ताव त्यांनी मंजूर केला. त्याचप्रमाणे संगमनेर बाह्य वळण रस्ता करण्यासाठी 68 कोटी रुपये केंद्राकडून निधी प्राप्त करून दिला. संगमनेर प्रवरा नंदी पालमध्ये 10 कोटी रुपये मंजूर करून दिले. आपण लोकांचे काय प्रश्न साहेब
साहेब माझावाला असा प्रश्न आहे, माझा आता या प्रतिनिधींना असा प्रश्न विचारतो मी, काही यांनी आता सांगितलं का म्हणे आम्ही प्रत्येक गावात जाऊन हायमॅक्स दिवे बसवले आणि शाळेमध्ये कॉम्प्युटर दिले. मी मोरवाडी येथील रहिवासी आहे. आमच्या शाळेमध्ये यांनी फक्त खासदार वागचौरेने फक्त पत्र दिलं, कुठल्या प्रकारचं कॉम्प्युटर दिलेलं नाही. हायमॅक्स आमच्या आश्रमामध्ये हायमॅक्स लावलेलं नाही. माझा प्रश्न बापू आपल्यासाठी आहे, आपले खासदार साहेब जे आहेत हे संधी साधू राजकारणासाठी पटायतात. लुच्चेपणा आणि लाळघोटेपणा हे त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं आहे. त्यांनी शिवसेनेचा विश्वासघात केला. उद्या ज्यांनी त्यांना तिकीट मिळवून दिलं त्या बाळासाहेब विखेंचं, राधाकृष्ण विखेंचं, बाळासाहेब थोरातांच्या, शंकरराव कोल्हे साहेबांच्या पाठीत एक खंजीर खुपसणार नाही कशावरनं. आपण विचारूया बापूंना. बापू, गंभीर प्रश्न आहे. हे बघा, आता 5 वर्ष तर भाऊसाहेब वागचौरे पाठीमागचं शिवसेनेत होते, आता काँग्रेसमध्ये आले आणि इथून पुढे काँग्रेसमध्ये राहतील. कारण काँग्रेसची पक्ष असा आहे का सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारा पक्ष आहे, सर्वसामान्य माणसाला घेऊन जाणारा पक्ष आहे. महिलांसाठी सुरक्षेच्या प्रश्नाचं विधेयक त्यांनी मंजूर केलेलं आहे आणि ह्या सगळ्या प्रश्नाची जाण असल्यामुळं त्यांची शिवसेनेमध्ये घुसमट होती, म्हणून त्यांनी ते काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. ते विश्वासघात तुम्ही करणार हमी नाही. त्यांनी असं सांगितलेलं आहे का विश्वास प्रत्येक सभेमध्ये ते सांगतात तिथून पुढच्या. हे बघा, माझं 2 मिनिटं म्हणणं आहे. साईबाबाची शपथ खाल्ली, बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर असेल तर कोणी पाहिली आणि कधी म्हणले? त्यांनी शपथ वगैरे घेतली नाही. त्यांनी काय केलं माझं ऐका जरा, मग आपल्याला उत्तर द्यायचं द्या. त्यांनी साईबाबाच्या मंदिरामध्ये जाताना 2 चिठ्ठ्या टाकल्या. त्यांनी सांगितलं की प्रामाणिकपणाने कोणत्या पक्षामध्ये मी जाऊ आणि कोणत्या पक्षाची सेवा करू. त्यांना तो काँग्रेस पक्षाचा कौल दिला, त्यांनी त्याच्यामुळे तो निर्णय घेतला. केंद्राचा जो पैसा खासदाराला मिळतो त्या पैशातून जेवढं शक्य होईल तेवढं केलं आणि बाकीचं काम काय केलं मग अशाने विचारलं तर एवढ्या ओळखी त्यांच्या साईबाबा संस्थांमुळं, या ओळखींचा उपयोग त्यांनी फक्त जमिनी खरेदी करायला मदत करून त्याच्यामध्ये कमिशन घेऊन आणि त्याच्यामध्ये भागीदार आहेत. त्याच्यामुळे साईबाबा शपथ त्यांनी जाहीरपणे घेतलेली आहे, हे जाहीरपणे खोटं बोलतायत. ज्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा प्रतिनिधित्व भाऊसाहेब वागचौरे करतायत आणि ज्या साईबाबांचं नाव घेऊन ते निवडून आले ते पण, आणि नवीन उमेदवार माननीय सदाशिव लोखंडे यांना दोघांनाही माझा प्रश्न कॉमन आहे का 2018 मध्ये साईबाबांच्या शताब्दी पुण्यतिथी हे 2018ला त्यांची हे होते, पूर्ण होते शताब्दी. तर त्यासाठी भाऊसाहेब वागचौरेंनी गेल्या 5 वर्षामध्ये निधी आणण्यासाठी काय केलं? कारण इथं त्यावेळेस लाखो लोक शिर्डीमध्ये येणार आहेत, त्यांची इथं व्यवस्था होणं गरजेचं आहे. त्यासाठी भाऊसाहेब वागचौरेंनी काय केलं? आणि आता जे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे माननीय सदाशिव लोखंडे, माझा त्यांनाही प्रश्न हाच आहे का येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही जर त्यांना निवडून दिलं तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये ते साईबाबांच्या जन्मशताब्दीची होणार आहे कार्यक्रम, त्यासाठी ते काय करणार आहेत? आपण दोघांना विचारूया की 4 वर्षातच येणार आहे, कारण नवीन खासदार जो निवडून जाईल त्याला हे पूर्ण करायला. हे बघा, वागचौरे साहेबांनी साईबाबांच्या समाधीला लवकरच 100 वर्ष पूर्ण होत आहे. नांदेडच्या गुरुद्वारा मंदिराच्या धर्तीवर साईबाबांच्या मंदिरास व सिटी परिसराच्या विकासाच्या निधीसाठी केंद्राकडे सतत पाठपुरावा केला आणि त्यांच्यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा करण्याचं काम वागचौरे साहेबांचं चालू आहे, खासदार म्हणून चालू आहे. पाठपुरावा सुरू आहे. तुम्ही यासाठी काय करणार? ह्या ठिकाणी खास करून आपण कुंभमेळा आहे, पंढरपूरचा कार्यक्रम अटल बिहारी वाजपेयी असताना त्या ठिकाणी 250 कोटी रुपये आपण दिले होते केंद्राचे. आता मला सांगा, ह्या ठिकाणी सर्वसाधारणतः काँग्रेसवाले वागचौरे आले नाहीत, म्हणून माझा त्यांचे प्रतिनिधीला एकच प्रश्न आहे, हा केंद्राचा निधी आहे. मी खासदार झालो तर 100 वर्षे जे साईबाबाच्या याला झाले त्या समाधीला, त्या संदर्भात आपण जास्तीत जास्त निधी 2000 कोटी केंद्राकडे मागणी करून ह्या ठिकाणी आपण आणण्याचा प्रयत्न. एक महत्वाचा प्रश्न त्या मुलाचा होता, ज्या पुलाच्या संदर्भातला, की इथं रस्ते नीट नाही आहेत, पुलाचं बांधकाम झालेलं नाही, बायपास रस्ता झालेला नाही आहे, वाहनांना यायला अडचण आहे. काल मी स्वतः अनुभव तो घेतला, त्यामुळे जनतेचे प्रश्न माझ्यापेक्षा अधिक सजग असतात. खासदार साहेबांनी त्यांच्या परीने म्हणजे केंद्र राज्यामध्ये सातत्याने त्याचा पाठपुरावा केलेला आहे. मी आपल्याला सांगितलं आहे की त्यांनी सिडी, सिन्नर सिडी, कोपरगाव सिडी, आलो मार्गाचं संरक्षणासाठी घोषणा केलेली आहे. त्याचप्रमाणे सिडीच्या रेल्वे स्टेशन प्रवासी सुविधेसाठी आर्थिक तरतूद केलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक प्रकारच्या संगमेर बाह्य वळण रस्त्यासाठी 68 कोटी रुपये केंद्राकडून निधी प्राप्त करण्यासाठी काम पूर्ण झालेलं आहे. ते आता संगमेर प्रवरा नदीवर 2 मिनिटं माझं ऐका 2 मिनिटं. आणि त्याचप्रमाणे खेड ते सिन्नर चौपदरी रस्त्यासाठी आणि अहमदनगर सिटी वाया सळवी राज्यमार्गाच्या राष्ट्रीय महामार्गाचा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. लवकरच तो निधी येईल अशा प्रकारची अपेक्षा आहे. माझं एक मत आहे की मी 15 वर्ष आमदार होतो, पत्र देणं म्हणजे काम होत नाही, त्याला पाठपुरावा करून केंद्राकडून पैसे आणावे लागतात राज्याकडून. त्यामुळे त्यांनी पत्र दिलं म्हणजे काम झालं असं नाही.
या मतदारसंघातले प्रश्न अनेक आहेत, मात्र येणारा खासदार आणि पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात गेलेल्या खासदारांनी या मतदारांचे प्रश्न काहीच सोडवले नाहीत. ह्या सगळ्या प्रश्नांच्या रोखावरून दिसत आहे. ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर परत भेटू. शिर्डी लोकसभा मतदारसंघातल्या संगमनेर तालुक्यात मी आता आहे आणि या ठिकाणी माझ्यासोबत काही प्रोफेशनल्स आहेत, डॉक्टर्स आहेत, बिल्डर्स आहेत, शिवाय बँकिंग क्षेत्रात काम करणारी मंडळी आहेत, अनिसच्या कार्यकर्ते आहेत, कलाकार आहेत. या सगळ्यांशी आपण बोलणार आहोत की काय नेमका विकास या पट्ट्यात झाला पाहिजे. मला सांगा संजू शेठ की या पट्ट्यातला विकास कसा झाला पाहिजे. तुम्ही खास करून लहान मुलांसाठी काम करताय, यासाठी सरकार झटतंय का? सरकारनं अनेक कायदे केलेले आहेत या संदर्भात. आरटीईचा कायदा झाला मुलांना शाळेमध्ये आणण्यासाठी, परंतु त्या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असणारा निधी आणि त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा ही अजूनही उपलब्ध झालेली नाही. आणि अनेक ठिकाणी असंही लक्षात येतं की केंद्र कायदा करतं आणि राज्य त्याच्यावर काही नियमावली तयार करतं. या नियमावलीमध्ये आणि केंद्राच्या कायद्यामध्ये तफावत असते आणि मग मधल्या मंडळींचं फावतं. अनेक ठिकाणी त्यामुळेही भ्रष्टाचार बोकाळतो आणि त्यामुळे कायदे करत असताना अतिशय बारकाईनं त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे. स्थानिक लोकांचं मत जाणून घेतलं पाहिजे, त्या विषयातल्या तज्ज्ञांचीही मतं जाणून घेतली पाहिजे आणि मग असे कायदे केले पाहिजे जेणेकरून मुळात तज्ज्ञांना विचारात न घेता कायदा बनला जातो. अनिसाचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. तुम्ही इथं अनिसाचं काम करत असताना जसा कायद्याचा विषय झाला, याच कायद्याच्या प्रकारामुळे आपण झालेला गदारोळ पाहतोय. काय चित्र तुम्हाला दिसतंय? सरकार खरंच गांभीर्याने बघतंय? खरं तर कायद्याचाच विषय निघाला म्हणून जादूटोणा विरोधी कायदा नुकताच शासनाने केलाय, परंतु त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणि त्याच्या प्रचारासाठी पाहिजे जी आवश्यक उपाययोजना आहे ती शासनाने अजून निर्माण केलेली नाही आणि त्यामुळे ते इम्प्लिमेंटेशनसाठी अडथळे निर्माण होतात. नगर जिल्ह्याचा जर विचार केला तर अकोले तालुका हा पूर्ण आदिवासी तालुका आहे आणि ह्या आदिवासी तालुक्यामध्ये तळागाळातल्या समाजात आणि तळागाळातल्याच फक्त नाही तर उच्चभ्रू समाजातही अनेक अंधश्रद्धा आहेत आणि त्यातून होणारं हे शोषण खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर त्याबाबत ह्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा निर्माण झाली पाहिजे. आणि नगर जिल्ह्याचा विचार केला तर दुसरा एक महत्त्वाचा इश्यू असा आहे की जात पंचायतीचा. कालच मढीला एक यात्रा झाली आणि जात पंचायतीचे जे निर्णय आहेत ते अतिशय क्रूर आणि शोषण करणारे, समाजाला मागे नेणारे असे जे निर्णय आहेत तर ह्या आणि बहिष्कृत, एक मोठं हत्यार म्हणजे बहिष्कृत करण्याचं. तर ह्या जात पंचायतीच्या संबंधाने सुद्धा आज कायदा उपलब्ध नाहीये. 1949 मध्ये जो जात बहिष्कृतच्या संबंधातून एक कायदा होता तो 1962 मध्ये तो कायदा रद्द करण्यात आलाय. तर त्या संबंधाने सुद्धा कायदा होणं खूप गरजेचं. त्या कायद्याच्या दृष्टीने देखील सरकारने विचार करायला पाहिजे. काही डॉक्टर्स देखील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. तुम्ही आदिवासी मुलांच्या इथे काम करता, कुपोषित भागात जाऊन तुम्ही त्या मुलांचं कुपोषण दूर करण्याचा प्रयत्न करता. सरकारची योजना तिथपर्यंत पोहोचते? कागदोपत्री पोचते असं जाणवतंय, पण प्रॅक्टिकली ग्राउंड लेवलला जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना सगळ्या माहिती दिली जाते. पण प्रश्न असा आहे की त्याच्यात किती तथ्य आहे, नंबर 1. नंबर 2, त्या ज्या अंमलबजावणीचे जे काही विषय मुद्दे आहेत ते खरंच प्रॅक्टिकली पुस्तकांच्या हिशोबाने आणि प्रॅक्टिकली ग्राउंड लेवलला ॲक्सेप्टेबल आहेत का. इथं मुलाला न्यूट्रिशनल रेप होतो, रेप झाल्यानंतर त्याला कुठंतरी पांघरून घालण्यासाठी, त्याला खावटी पदार्थ खाऊ घालण्यासाठी CWC केंद्र सुरू केले जातात. 21 दिवस त्याला दत्तक घेतलं जातं, पण 22व्या दिवशी परत ते मूल उघडं पडतं. त्याचा फॉलोअप काहीच राहत नाही आणि 21 दिवसाचा जो काय आराखडा तयार होतो तोच आपण ग्राह्य होतो पुढच्या 5 वर्षांसाठी. सांस्कृतिक क्षेत्रात काम करताना तुम्हाला काय दिसतं? कारण तुम्ही याच्यावर लिखाण पण केलंय. खरंच इथलं क्षेत्र डेव्हलप झालंय? अजिबात नाही, कारण संगमनेरला जो वारसा मिळाला आहे तर तो अगदी आनंद फंदी जे पेशवाईतले आद्य शाहीर होते, त्यानंतर तमाशातले आद्य श्री पवळाबाई वरगावकर ती आमच्या संगमनेरची, लोकशाहीर विठ्ठल उमप आमच्या संगमनेरचे, लावणी सम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर आमच्या संगमनेरच्या आणि आता कांताबाई आमच्या संगमनेरच्या. पण ह्या कुठल्याही कलाकाराच्या आयुष्यात त्याला कधीच स्थैर्य मिळालं नाही. आमचं तमाशाचं जे क्षेत्र आहे ज्याच्यावर मी काम करतोय त्याच्याबद्दल सांगायचं तर शासनाने त्यांना एक पॅकेज दिलं एक 4-5 वर्षापूर्वी, परंतु ते कोळ्याला जगवण्यासाठी मासे दिल्यासारखं आहे. कोळी जागवायला त्याला जाळं दिलं पाहिजे, तर मासेतून चालणार नाही की ट्रकभर मासे घेऊन तो आयुष्यभर जग. तर हे काम शासनाने केलं आहे आणि तमाशाचे जे प्रश्न आहे त्यात कुणीच बघत नाही. आज आमचा एक तमासगीर महाराष्ट्रात 213 दिवस फिरतो आणि त्या काळात 3 लाख रुपये पोलिसांना वाटावे लागतात की आम्हाला बंदोबस्त द्या. इतकेच पैसे तिथल्या महसूल प्रशासनाला, म्हणजे मी बघितलं की तहसीलदार लेवलचा माणूस स्वतः येऊन बसतो त्या पेटीवर आणि मला 24 रुपये 25 रुपये पाहिजे, हे मी बघितलेला माणूस आहे. तो आमचा तमासगीर काय सांगतो की संतोष भाऊ त्यांना काही म्हणू नका किंवा कुठे बातमी करू नका, आम्हाला परत या गावात यायचं आहे. ते शासन कधी बघणार की आपल्या महाराष्ट्राची लोककला तमाशा म्हणतोय आपण, परंतु महाराष्ट्रातल्या प्रत्येक तमासगीराला 3 लाख रुपये वर्षाला पोलिसांना गावोगाव वाटावं लागतात.
त्याचं कोणी बघणार आहे का नाही? पण त्याला मानधन कधी मिळत नाही. मानधन तर मिळतच नाही. बरोबर आहे. डॉक्टर म्हणून काम करत असताना काय नेमके ऍक्ट्स सरकारचे यायला पाहिजेत ज्याच्याकडून खाजगी क्षेत्रात असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये असलेल्या डॉक्टरांना त्याचा फायदा होईल? तर सांगायचं झालं तर डॉक्टर्स लोकांना नक्कीच अन्न वस्त्र निवारा या गरजांची यांची गरज नाही आहे, परंतु डॉक्टर्स लोकांसंबंधित जे निर्णय होतात त्याचे परिणाम मात्र सामान्य जनतेवर होतात. आज आपण बघतो की स्मॉल स्केल आणि मीडियम स्केल हॉस्पिटलच्या विरुद्ध बरेचसे निर्णय घेतले गेले आहेत. तर यामुळे काय होणार आहे की जो बेसिक आपण बघतो की बहुतांश सर्व्हिसेस ज्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये त्या प्रायव्हेट सेक्टर थ्रू मेडिकल सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात आणि छोटी हॉस्पिटल्स किंवा मीडियम स्केल हॉस्पिटल इथून पुढं सर्व्हाइव्ह होणं शासनाच्या बऱ्याच निर्णयांना इथून पुढं अवघड होणार आहे. इनफॅक्ट मी म्हणेल की आज तुम्ही बघितलं तर 70% डॉक्टर्स आपल्या मुलांना मेडिकलला प्रवेश घेऊ इच्छित नाहीत, अशा परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि या ज्या प्रश्नांचं सोल्युशन सोडवायचं असेल तर प्रॉपर रिप्रेझेंटेशन डॉक्टरांचं पाहिजे की जे डॉक्टरांचे प्रश्न सांगू शकतील सरकारला आणि सरकारने त्या अनुषंगानं निर्णय घ्यावेत अशीच सर्व डॉक्टरांची इच्छा आहे. ज्या प्रोफेशनलच्या या सगळ्या मागण्या आहेत या मागण्याप्रमाणे सरकारनं खरंच जर त्याच्या उपाययोजना आणि त्याची अंमलबजावणी केली तर येणाऱ्या काळातलं विकासाचं चित्र हे लवकर जवळ आल्यासारखं वाटेल. मात्र ते मृगजळ होऊ देऊ नये याची काळजी या सगळ्या लोकप्रतिनिधींनी घ्यायची. शिर्डी लोकसभा मतदारसंघात मी आत्ता आहे साईबाबा मंदिराच्या परिसरामध्ये. या शिर्डी संस्थान आणि शिर्डी तीर्थक्षेत्र याचा विकास कसा करायला पाहिजे यासाठी झटणारी काही लोक आहेत. नेमकं काय खासदारांनी केलं पाहिजे, कशा पद्धतीचा निधी इथे आला पाहिजे, आपण त्यांच्याशी बोलूया. मला सांगा की शिर्डी परिसर जो आहे तीर्थक्षेत्र म्हणून विकास केला गेला पाहिजे अशी चर्चा होते, मात्र विकास कुठेच दिसत नाही. काय करायला पाहिजे? अगदी शिर्डींच्या या पुण्यभूमीमध्ये साईंच्या पुण्यभूमीमध्ये कुठल्याही प्रकारचा विकास अद्याप झालेला नाही. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे हे 8 वर्ष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम बघितलं, पण कुठल्याही प्रकारचा विकास शिर्डीत त्यांनी केला नाही. साई भक्त आल्यानंतर साधी कॉमन टॉयलेट सुद्धा साई भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. या मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे हे गेले कित्येक वर्ष आमदार व मंत्री म्हणून राज्यात काम करतात, पण त्यांचीच इच्छा नाही का शिर्डीचा विकास झाला पाहिजे. करोडो रुपये साई भक्त पेटीत टाकतात. त्याच्या मागचं साई भक्तांचं कारण असं आहे की शिर्डीचा विकास झाला पाहिजे, साई भक्तांना सुविधा मिळाली पाहिजे. 1000 रूम 2000 रूम अशा 4-5 रूम बांधून ठेवल्या, पण विकासाच्या बाबतीत बाकी जे नियोजन व्हायला पाहिजे होतं, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, रस्ता असेल, एज्युकेशन इन्स्टिट्यूट असतील किंवा साई भक्तांच्या सुविधा असतील, कुठल्याही प्रकारचा विकास नाही. काय केलं यापूर्वीच्या खासदारांनी, आताच्या खासदारांनी? काय शिर्डीचा विकास झाला? पूर्वी जे वागचौरे साहेब होते ते कार्यकारी अधिकारी असण्यापूर्वी अजित पवार हे कार्यकारी त्या टायमाला जो विकास झाला त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही. कार्यकारी अधिकारी ज्या टायमाला वागचौरे साहेब त्यांनी फक्त खुर्ची बसून याची त्याची फक्त झेलेगिरी करणे याची उत्तर त्यांनी काही केले. आणि वागचौरे साहेब संघ आम्ही 4 वर्ष स्वतः होतो, कुठल्याही प्रकारचं अंगणवाडी सेविकेचा विषय घेऊन दुसरा विषय कोणता घेतला नाही. चांगल्या प्रकारचं हब होतं, एअरपोर्ट होतं, त्याप्रमाणे अद्ययावत असे या ठिकाणी रेल्वे स्थानक देखील आहे. हे सर्व रेल्वे स्थानक असताना त्यानंतर एअरपोर्ट असताना या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची पंचतारांकित औद्योगिक वसाहत उभारणं या ठिकाणी फार गरजेचं आहे, जेणेकरून या परिसरातला या मतदारसंघातला एकही तरुण या ठिकाणी व्यवसायापासून वंचित राहणार नाही, रोजगारापासून वंचित राहणार नाही. त्याचबरोबर जर साई भक्त आणि साईबाबांच्या निगडीत जर विषय बघितले तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं कोल्हार आणि कोपरगावपर्यंतचा जो बायपास आहे ज्याच्यामध्ये हजारो लोक मेले, शेकडो लोक जखमी झाले, या सगळ्या लोकांचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, तो रस्त्याचा प्रश्न, तो मार्गी लागला पाहिजे. या ठिकाणी कुंभमेळा आहे, कुंभमेळ्यातली जो साधारणतः 25 ते 30% जे भाविक आहेत ते शिर्डीमध्ये येतात. मग येणाऱ्या ह्या भक्तांसाठी काय व्यवस्था आहे, त्यासाठी काय प्रस्ताव आहे, असं कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव नाही खासदारांनी दिला और नाही शिर्डी नगर पंचायतीचा असेल किंवा स्थानिक आमदारांनी देखील यासाठी काही प्रयत्न केले नाही. हा जर निधी येणार असेल केंद्राकडून तर यासाठी प्रस्तावच नाही, यासाठी काही खासदारांनी प्रयत्नच नाही केले, तर मग या खासदारांनी काय केलं असा मोठा प्रश्न आमच्या समोर या ठिकाणी उभा राहिलेला आहे. बरोबर की खासदारांनी नेमकं शिर्डी विकासासाठी काय केलं हा सगळा प्रश्न यांच्या समोर इथं उभा आहे. सबका मालिक एक म्हणून राजकारण करणाऱ्या या खासदारांनी आणि मतांचा जोगवा मागणाऱ्या प्रत्येकाने आता शिर्डीच्या विकासाकडे अधिक लक्ष द्यायला हवं. इथंच थांबू, पहा फक्त IBN लोक.